आपण पाहत आहोत विश्वविनायक न्यूज, ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज। प्राध्यापक शामराव रघुनाथराव चव्हाण स्मृती प्रित्यर्थ उमरगा लोहारा तालुक्यात वाचन संस्कृती रुजवण्यासाठी एकूण 13 वाचनालय, उमरगा शहरात एक वाचन टपरी तसेच 2 वाचन कट्टे सुरू करण्यात आले आहेत। ग्रंथतुला, पुस्तक पालखी, विवेक यात्रा, पुस्तक वाचणारा गणपती, मकर संक्रांतीला पुस्तकाचं वाण वाटप, पुस्तक गुढी असे अनेक उपक्रम आजवर वाचनालयानं राबवले आहेत। वाचनालयाच्या वतीनं दरवर्षी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा प्राध्यापक शामराव रघुनाथराव चव्हाण स्मृती गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते। हे पुरस्कार वितरणाचं 7वं वर्ष आहे। यंदाचा पुरस्कार वितरण सोहळा उमरगा शहरातील शांताई मंगल कार्यालयात संपन्न झाला। डॉक्टर दामोदर पतंगे यांना जीवन गौरव, वसंतराव नागदे यांना सहकार रत्न, डॉक्टर दीपक पोफळे यांना समाज रत्न, अनिल जगताप यांना कृषी रत्न, सतीश पवार यांना उद्योग रत्न, बालाजी बिराजदार यांना पत्रकार रत्न, रामजी साळुंखे यांना शिक्षक रत्न, भाग्यश्री औरादे यांना ग्रंथसेवा, विशाल काणेकर यांना कला रत्न, महादेव शिंदे यांना उत्कृष्ट वाचक आणि गौरी कांबळे यांना संगीत रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लेखक, अर्थतज्ञ आणि डाव्या पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ नेते कॉम्रेड अजित अभ्यंकर हे होते। कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन उमरगा लोहारा मतदारसंघाचे आमदार प्रवीण स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले। प्रमुख पाहुणे म्हणून केशव उर्फ बाबा पाटील, प्रकाश अष्टे, दिलीपजी भालेराव, कैलास शिंदे, हरीश डावरे, हरी जाधव, कॉम्रेड सुनीता रेणके, अमर देशटवार, विठ्ठल चिकुंद्रे, रविकिरण बनसोडे, अब्दुल रज्जाक अत्तार, ॲडव्होकेट दिलीप सगर, सुनंदा माने, रेखा पवार, राजू तोरकडे, रणधीर पवार, उद्धवराव गायकवाड, सुधाकर पाटील, अमोल बिराजदार, डॉक्टर उदय मोरे, विवेक हराळकर आदींची उपस्थिती होती। अध्यक्षीय भाषणात कॉम्रेड अजित अभ्यंकर यांनी वाचन संस्कृतीचं महत्त्व विशद करत जागतिक देशपातळीवरील अनेक उदाहरणे आकडेवारीसह दिली। युरोपातील प्रबोधनाची क्रांती व इतर राजकीय क्रांत्या या वाचन संस्कृतीतून एका ठराविक विचारानं लोक जागृत झाल्यानं घडल्या, अशी मांडणी करत वाचन संस्कृती हाच जगातील सर्व परिवर्तनाचा मूलाधार असल्याचं प्रतिपादन केले। भारतात उत्तरेपेक्षा दक्षिणेतील राज्य अधिक प्रगत आहेत। त्याचं कारण तिथं रुजलेली शैक्षणिक आणि वैचारिक बीजे आणि खोलवर रुजलेली वाचन संस्कृती आहे, असं मत त्यांनी मांडले। वाचनालय स्थापण्यामागचं उद्दिष्ट, वाचनालयाच्या आजवरच्या उपक्रमांची माहिती व पुरस्काराच्या मानकऱ्यांच्या कार्याची माहिती देत सविस्तर असे प्रास्ताविक ॲडव्होकेट शीतल चव्हाण यांनी मांडले। आमदार प्रवीण स्वामी यांनी आपल्या भाषणातून प्राध्यापक चव्हाण वाचनालयास सर्वतोपरी सहकार्य व मदत करण्याचं आश्वासन देत पुरस्कारांच्या मानकऱ्यांना शुभेच्छा दिल्या। वसंतराव नागदे, डॉक्टर दीपक पोकळे यांची मनोगते झाली। सूत्रसंचालन ॲडव्होकेट SP इनामदार यांनी केले, तर आभार प्रदर्शन ॲडव्होकेट ख्वाजा शेख यांनी केले। कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शांताबाई चव्हाण, सत्यनारायण जाधव, ॲडव्होकेट अर्चना जाधव, प्रदीप मोरे, राजू भालेराव, करीम शेख, माधव चव्हाण, धनय्या स्वामी, किशोर बसगुंडे, राजू बटगिरे, अनुराधा पाटील, प्रदीप चौधरी, संतोष चव्हाण, माधवराव गावकरे, विजय चितली, ज्योती माने, शबाना उडचणे, बबिता मदने, धनंजय गायकवाड आदींनी पुढाकार घेतला। उमरगा धाराशिव मुख्य संपादक विकास गायकवाड, विश्वविनायक न्यूज। अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी विश्वविनायक न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।